ni da ma ga sa sa ga ga ma ma da sa ni da ma ga sa sa ga ga ma ma da sa ni da ma ga sa ni da pa ni pa pa ma da ma ga re sa sa ni da pa ni da pa ma da ma ga re sa ma ga re sa ma ga re sa. नमामि शमीशान निर्वाण रूपम नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाश आकाशवासं भजेऽहं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाश आकाशवासं भजेऽहं नमामि 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 निराकार ओंकार मूलं तुरीयं गिरा ज्ञानगोतीतमीशं गिरीशं निराकार ओंकार मूलं तुरीयं गिरा ज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं नमामि 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 तुषारा त्रिसङ्काश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दु कण्ठे भुजङ्गा जलकुण्डलं भूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगादीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि
भजामि। Ganahira Hema Neralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyaz. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with Sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano studio is equipped with solid-state Logic Super Analog X-Dex console with latest Pro Tools HD Native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. रसिको नमस्कार. आजच्या म्युझिक कहाण्या या आपल्या पॉडकास्टमध्ये मी सुप्रसिद्ध नृत्यांगना मंजिरी वाठारे हिचं मनापासून स्वागत करते. मंजिरी, तू आलीस आणि इतक्या छान आपल्या गप्पा आता होणार आहेत त्याच्याबद्दल आधीच तुझं आभार म्हणत नाही, पण खूप आनंद होतो या गोष्टीचा. थँक्यू हेमाताई. ॲक्च्युली एवढ्या छान मंचावर तू मला बोलवलंस त्यासाठी, आणि तू म्हटलंस तसं आपण खूप गप्पा मारूयात आणि एन्जॉय करूयात. मला सगळ्यात आधी तुझ्याकडून हे समजून घ्यायचं आहे की जी आत्ता तू इतकी सुंदर रचना सादर केलीस, तर त्या रचनेबद्दल तू आम्हाला सांगशील का? ही रचना शिववंदना आहे, संस्कृत भाषेत आहे, हे आपण जाणलंच असेल सगळ्यांनी. या वंदनेविषयी माझ्या मनात एक विशेष आदर आणि एक विशेष प्रेम याबद्दल आहे की असं मुलींच्या आयुष्यात होतं की काही काळ त्यांचा ब्रेक होतो त्यांच्या कलेपासून. मग काय लग्न असेल, मूल आणि ह्या सगळ्याच्यातून त्या ब्रेकनंतर जेव्हा मी पहिल्यांदा परत सुरुवात केली तेव्हा मला गुरुजींकडनं काय शिकायला मिळालं, तर ती ही वंदना. आणि पूर्वी जे काही शिकलं होतं ते मी घोटत होते, पण नवीन पर्व मी माझ्या आयुष्यातलं सुरू केल्यानंतर ही वंदना गुरुजींकडनं शिकायला मिळाली आणि ठाण्यात येऊन त्यांनी ती मला शिकवली. त्यामुळे मला असं वाटतं ह्या वंदनेविषयी मला कायम एक वेगळं प्रेम आहे. आणि कुठे जर मला कोणी असं अचानकपणे म्हटलं की काही करायचं असेल तर मला असं वाटतं मी ही वंदना खूप प्रामाणिकपणे मनापासून मी करू शकते. आणि ती इतकी सुंदर झाली आत्ता. तर ह्याच निमित्ताने मला तुला असं विचारायचं आहे की तुझी नृत्यातली सुरुवात कशी झाली? म्हणजे तुझ्या घरात काही वातावरण होतं का, किंवा काय लहानपण तुझं कसं होतं? ॲक्च्युली माझ्या आजोबांना मी नाही बघितलं, वडिलांचे वडील ते आधीच गेले होते, पण मी ऐकलं त्यांच्याविषयी की ते खूप उत्तम गायचे. अच्छा. हां, हार्मोनियम वाजवायचे, गायचे, आणि शिकले नव्हते, त्यांना ते उपजत होतं. तसंच माझे बाबाही गातात, लहानपणापासून मी त्यांना ऐकते. माझा भाऊ पण गायचा. सो माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान पण गायचा, तर माझ्याकडनं पण एक सगळ्यांना अपेक्षा होती की मी पण गाणं शिकावं, आणि तसे माझ्यावर खूप प्रयत्न पण झाले. दिल्या मी 3 परीक्षा, पण मी ते कधी उल्लेख नाही करत, आज मी तुझ्याकडे करते. पण माझ्या शाळेसमोर कथ्थकचे क्लासेस चालायचे आणि घुंगरांचा आवाज यायचा शाळेतून घरी जाताना वगैरे. सो त्या आवाजाचं एक विशेष आकर्षण होतं. घरी एकदा दोनदा आई बाबांना म्हटलं की मला क्लासला जायचं आहे, पण बाबांनी काही मनावर घेतलं नाही. आणि त्या काळात थोडंसं, आणि अकोल्यासारख्या शहरातून मी आली आहे, छोटंसं शहर, त्या ठिकाणी कथक शिकणं, घुंगरू बांधून शिकणं, आणि मी एका टिपिकल ब्राह्मण कुटुंबातली मुलगी, सो माझ्या आईला ते थोडंसं न पटणारं होतं. तर तिने सुरुवातीला विरोध दर्शवला. अच्छा. मग मीच क्लासला मध्ये गेले आणि ताईला विचारलं, रचना क्षीरसागर म्हणून माझी पहिली गुरु, जिला मी ताईच म्हणते, तिला म्हटलं की मला क्लासला यायचं. आणि तिला असं नवल वाटलं की मुलगीच आली आणि विचारते. मी 4थीत होते त्यावेळेला, आणि ती म्हटली ये उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता क्लासला. मी घरी जाऊन सांगितलं मी चौकशी करून आली आहे आणि मी क्लासला जाणार आहे. हे 4थी मधलं कॉन्व्हर्सेशन. हो. बाबा म्हटले जा. आई म्हटली काही जायचं नाही. बाबा म्हटले जाऊ दे, 4 दिवसांनी पाय दुखले की तिचं थांबेल. पण ते पाय कधी दुखले नाही आणि ते कधी थांबलं नाही, ते सुरू आहे. सो अशी माझी कथ्थकच्या क्लासची सुरुवात झाली. वा. त्यामुळे गाणं मागे पडलं. पण मग साधारण तिथे तू किती वर्ष शिकली, आणि त्याच्यानंतर तू जे एक भारतातलं खूप मोठं नाव आहे त्यांच्यापर्यंत तुझा पोहोचण्याचा प्रवास कसा होता? मी 10वीत 11वी 12वीपर्यंत ॲक्च्युली 12वीपर्यंत मी अकोल्यात होते, आणि अकोल्यात मी अर्चनाताईकडे शिकले. तोपर्यंत माझं मध्यमा पूर्ण, म्हणजे 5 परीक्षा माझ्या कथ्थकच्या झालेल्या होत्या.
आणि नंतर असं झालं की ती पण पुण्याला शिफ्ट झाली, मी शिकायला औरंगाबादला गेले. औरंगाबादला माझं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशनच्या दरम्यान तिने मला एक सांगितलं की मंजिरी, तिला माझ्यावर का कोण जाणे विश्वास होता. ती मला म्हणते, तू नाचत नाही आहेस पण तिथे तू शिकवायला सुरुवात कर. कारण क्लासमधल्या छोट्या मुलींना मी थोडंफार बेसिक असं मी करवायचे. तर म्हटलं की तिथे शिकवायला सुरुवात कर. तर तिथे मी शिकवायला सुरुवात केली आणि माझ्या हातून 4-1 मुलींची पहिली परीक्षा पण झाली वगैरे. तर नंतर मग मी ग्रॅज्युएशननंतर मी पण पुण्यात आले आणि मग माझं विशारद प्रथम आणि पूर्ण मी पुण्यात ताईकडेच केलं. माझ्या ताईच्या ज्या गुरु होत्या त्या मधुरिता सारंग, मुंबईतलं खूप मोठं नाव. माझं नशीब खूप चांगलं की मला सगळेच गुरु खूप छान म्हणजे मिळत गेले. अर्चना त्यांनी पण जेव्हा तिच्याकडे शिकत होते अकोल्यात, तेव्हा ती आम्हाला मुंबईला घेऊन यायची. मधुदीदींकडे आम्ही शिकायचो. 8-8 दिवस आम्ही एक फ्लॅट शेअर करून राहायचो काही मुली, आणि मग रोज तिथे जाऊन सकाळ ते संध्याकाळ नाचायचं. असं खूप शिकायला मिळालं. मधुदीदींचे अनेक वर्कशॉप्स, तिने राधिका साठे म्हणून एक अकोल्यातलं मोठं नाव आहे, या काही टीचर्स एकत्र येऊन त्या वर्कशॉप्स करवायच्या. तर त्या वर्कशॉपमधून पण खूप जडणघडण होत गेली. दुर्दैवाने मधुदीदी फार लवकर गेल्या कॅन्सरमुळे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यांनी तोपर्यंत माझ्या ताईला गुरुजींना भेटवलं होतं आणि त्यांनी सांगितलं, अगर मेरे पश्चात किसी के पास सीखना है तो राजू के पास जाना, असं त्यांनी सांगितलेलं होतं. सो अर्चना त्यांनी लगेच मग गुरुजींकडे म्हणजे त्यांना बोलवणं, वर्कशॉप्स करवणं हे सगळं सुरू केलं. ही खूप पुढची गोष्ट आहे, पण मला आठवतं आहे मी 9वीचा माझा उन्हाळा असेल तेव्हा नागपूरमध्ये साधना नाफडे म्हणून खूप मोठं नाव, नाफडे काकू, तर त्यांनी गुरुजींचं 10 दिवसाचं वर्कशॉप ऑर्गनाईज केलं होतं. आणि त्या काळाचे वर्कशॉप्स तुला माहितीच असतील, असे असायचे की आधी 10 दिवसाचं वर्कशॉप असेल तर 9 दिवस शिकवणं व्हायचं आणि 10व्या दिवशी जे काही शिकवलं त्याचा सगळ्याचा एक कार्यक्रम व्हायचा. त्या स्वरूपाचं ते वर्कशॉप होतं. तर तेव्हा मी ज्युनियर कॅटेगरीमध्ये तिथे गेले होते शिकायला. पहिले 3 दिवस बडे गुरुजींच्या, म्हणजे गुरुजींच्या वडिलांच्या एक शिष्या होत्या सुमती दिदी म्हणून, त्या आल्या होत्या शिकायला. नंतर गुरुजी, तर ते माझं पहिलं वर्कशॉप गुरुजींचं, पंडित राजेंद्र गंगाणी यांचं. पण त्यावेळेसपासून तर पुढे त्यांना असं निमित्तमात्राने भेट होत गेली, त्यांच्याकडनं शिकता आलं. ही माझ्या ताईची देण आहे मला. नंतर असा एक काळ झाला की मग लग्न करून मी मुंबईत आले, गोरेगावला होते. मग नंतर असं व्हायला लागलं की पुण्याला जाणं येणं थोडंसं कठीण व्हायला लागलं. मग जसं मी बोलले मगाशी पहिल्याच वेळेला की माझा ब्रेक झाला. मग ब्रेकनंतर मी जे सुरू केलं ते गुरुजींकडे, ते पण म्हणजे गुरुजींची इथे ठाण्यात एका कार्यक्रमात म्हणजे त्यांचा परफॉर्मन्स होता, मी सहज भेटायला गेले आणि आधी कार्यक्रम बघितला. मग हिंमत होत नव्हती, म्हटलं गुरुजी ओळखतात नाही ओळखत, आपण जावं म्हणून मी नुसतं नमस्कार करायला गेले. अरे मंजिरी कैसी हो, आणि अरे गुरुजींना माझं नाव लक्षात आहे. त्यावेळेला मला असं वाटलं की काहीतरी आपलं पुण्य आहे की ते अजून आपल्याला ओळखतात. तर म्हटलं करायचं असेल तर आता ही खरी वेळ आहे सुरू करण्याची. मग सुरू केलं. दिल्लीला जायची हिंमत होत नव्हती की कसं जाऊ, इतक्या वर्षांचा गॅप आहे म्हणून. आधी माझा रियाज आणि थोडंसं सुरू केलं. पुण्यात एक चांगला मित्र आहे नीरज सोलंकी म्हणून, मग तो मला म्हणणारे नाही मंजिरी चलो. मग त्यांनी जरा मला मोटिवेट केलं आणि तो दिल्लीला मला घेऊन गेला. आणि मग परत गुरुजींकडे माझं 2014 सालापासून रीतसर परत सुरू झालं. म्हणजे आधी पण खूप फ्रिक्वेंटली होतं, पण ब्रेकमुळे ते सगळंच थांबलं होतं. 2014 पासून ते परत अगदी छान सुरू झालं. आणि मग आता आज किती वर्ष झाले तू या क्षेत्रात आहेस? ठाण्यामध्ये म्हणजे अगदी लहानपणापासून बघितलं तर मधला 5-5.5 वर्षाचा जर गॅप सोडला तर 4थीत असल्यापासून तर आतापर्यंत. पण मी पहिला काळ आणि ॲक्च्युली आताचाही काळ हा शिक्षणाचाच आहे असं मी म्हणेन, पण तरी मी शिक्षक म्हणून पण उभी राहिली आहे. सो मी तो जर काळ बघायला गेले तर 2014 सालापासून तर आता 24 सुरू आहे. सो या जानेवारीमध्ये माझ्या संस्थेला कलाकल्पदा आर्ट स्टुडिओला 10 वर्ष पूर्ण झाली. त्याचा दशकपूर्ती सोहळा मी केला होता यावर्षी. सो मी असं समजत की गुरुजींकडे जाऊन मला आता 10 वर्ष झालीत असं मी अगदी व्यवस्थितपणे सांगू शकते. बरं, मला एक सांग की गुरुजींची शिकवण्याची पद्धत कशी होती? गुरुजींना समोरच्याला खूप कम्फर्टेबल करून शिकवतात. म्हणजे मी जसं म्हटलं 2014 साली मी पहिल्यांदा जेव्हा दिल्लीला गेले, गुरुजींच्या घरी आम्ही असे मी आणि माझा मित्र तर होतोच आणि आणखीन त्यांचे केंद्रातले 3-4 स्टुडंट होते. असे आम्हाला सगळ्यांना एका खोलीत उभं केलं आणि त्यांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. त्यांनी 2 तोडे शिकवले. ग्रुपमध्ये मी ते नाचले.
स्टॅमिना माझा कमी झालेला होता बिकॉज ऑफ गॅप, पण मी नाचले. मग नंतर त्यांनी सांगितलं की चलो अब एक एक और एक एक नाचो. आणि मग मला असं झालं की अरे देवा, ग्रुपमध्ये ठीक होतं, एकटीने नाचायचं आहे त्यांच्यासमोर. आणि ते असे स्वतः तबला वगैरे घेऊन बसलेले वगैरे. सो पण त्यांनाही माहीत होतं की ही खूप वर्षांनंतर नाचते. त्यांनी पहिल्यांदा जे होते आधीचे त्यांना एक एक करवलं आणि सगळ्यात शेवटी त्यांनी मला उभं केलं. अच्छा. आणि मी त्यांना घाबरत म्हटलं गुरुजी थोडीशी लय कम हो सकती है. कारण असं वाटलं की आहे त्या स्पीडमध्ये मी काहीतरी चुकीचं नाचण्यापेक्षा थोडंसं कमी लयत मी थोडं नीट नाचलेलं जास्त योग्य. तर ते म्हटले हा क्यों नाही. आणि त्यांनी ती छान थोडीशी लय कमी केली आणि मग मी नाचले. सगळं झाल्यानंतर मग ते त्यांच्या घरी खाणं पिणं सगळं खूप विद्यार्थ्यांचं खूप छान प्रेमाने करतात. मग सगळ्यांना खायला वगैरे भाभींनी आणलं होतं आणि असं खात बसलो होतो. गुरुजी पलंगावर होते, मी असे खाली बसले होते. म्हणजे त्यांना मी शांततेने असं हळूच विचारलं, गुरुजी ठीक हो रहा है, मतलब बहुत सालों बाद नाच रही हो, कुछ हद तक वो मुझे समझ में नहीं आ रहा है, आपको लगता है मैं सच में कंटिन्यू कर पाऊंगी या नाही. तर गुरुजींनी मला एकच असं लुक दिलं आणि म्हटले कुछ बोला मैंने. आणि आय वॉज लाईक की मी हा प्रश्न चुकीचा विचारलाय. कारण मी जर चुकले असते तर त्यांनी कदाचित त्याच वेळेला मला सांगितलं असतं की ये ऐसा नाही वैसा करो. ते मला म्हणले तुम सोचो मत, तुम सिर्फ शुरू हो जाओ बस. आणि मला वाटतं तेवढंच. आणि म्हणूनच आपण जे आपल्या क्षेत्रामध्ये म्हणतो ना की जे आपल्या छोट्याशा डोळ्यांना दिसत नाही ते गुरूंच्या डोळ्यांना दिसतं. ते म्हणून कधीही आपण जे म्हणतो ना की शिष्यांनी संपूर्ण सरेंडर व्हायला पाहिजे, आपलं डोकं बंद करायला पाहिजे आणि पूर्णपणे त्यांनी सांगितलं हे तू कर म्हटल्यावरती करायचं, नो सेकंड थॉट, नो सेकंड. आणि मला असं वाटतं अशाच लोकांना खूप जास्त पण अनुभव येतात किंवा खूप जास्त चांगली विद्या मिळते है ना, असं एक माझा अनुभव आहे त्याच्यात. त्यांच्यावरती एक सांगू शकते की नुसतं उभं राहून त्यांच्या समोर असं म्हणजे उभं राहून त्यांच्याकडनं शिकणं हा एक ऑब्व्हियसली महत्त्वाचा भाग आहे, पण त्यांच्या सहवासातून पण खूप गोष्टी शिकता येतात. आणि ते शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं. आणि ते फक्त ज्यांच्याकडे दृष्टी असेल त्यांनाच ते शिक्षण घेता येतं. बरोबर आहे, अदरवाईज नाही. खरंच आहे. आणि गुरूंच्या सहवासातनं आपल्याला काय माहिती आहे का, लाईफचे पण कितीतरी सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते की गुरु प्रत्येकांशी कसं डील करतायत, कसं बोलतायत, किती नम्रतेने बोलतायत. कारण त्यांनी आपल्यापेक्षा हजारो कार्यक्रम आणि उन्हाळे पावसाळे हजारो कार्यक्रम त्यांनी केलेत, हँडल केलं आहे लोकांना. तर किती असंख्य गोष्टी आहेत की ज्या शिकता येण्यासारख्या असतात. आणि त्यांना फक्त एक शिष्य म्हणून घडवायचा नसतो, एक आपल्याला माणूस म्हणून पण चांगलं तयार घडवायचं असतं. ते त्यांची आणखीन एक पद्धत म्हणजे समोर जी व्यक्ती उभी आहे तिच्यासाठी काय सुटेबल आहे आणि नसं सुटेबल नाही तर तिच्यामध्ये काय बदल घडवून आणायचे आहेत, कसं तिला थोडंसं अजून वर आणायचं आहे, या दृष्टीने ते शिकवतात. बरोबर. आताच्या भाषेत जर कमर्शियल भाषेत म्हटलं तर कस्टमाइज. हो, पण ते कुठेही तुम्हाला जाणव देणार नाहीत की ते तुम्हाला कस्टमाइज देत आहेत. बरोबर आहे. त्यांचं म्हणजे शिकवण्याची पद्धत आणि समजून घेण्याची समोरच्याला, जे म्हणतात ना गुरु दगडाला पण आकार देतात, मी दगडच होते, ते अजून आकार देण्याचं काम करतात. बरं, मला एक सांग की तू आता ठाण्यामध्ये पण तुझी स्वतःची, जसं तू आत्ता म्हणालीस, तुझी स्वतःची तू एक संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या मार्फत तू पण अनेक शिष्यांना घडवायचं काम करते आहेस. तर साधारण तो प्रवास तुझा कसा सुरू झाला? म्हणजे सगळं सोपं होतं? नाही, ठाण्यासारख्या ठिकाणी येऊन. ठाण्यात मी आले 2012 साली, अगदी शेवटी म्हणजे 12-16 आपण 13 धरूया. 14 साली मी सुरू केलं. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं, जसं मी बोलले की गुरुजींकडे मी भेटायला गेले आणि गुरुजींनी मला ओळखलं. मग आता मला गुरुजींकडे जाण्याआधी काहीतरी मला प्रवाहात येणं आवश्यक होतं. सो मी ठरवलं की आपण नुसता रियाज करायचा. आणि पण कधी कधी काय होतं की तुम्ही जेव्हा खूप मोठा ब्रेक घेता तर तुमचा रियाज करण्याची पण तुमची जी एक विचारधारा असते कुठेतरी कापल्या गेलेली असते. म्हणजे माझा ब्रेक हा अतिशय वाईट होता. म्हणजे अनेक लोक ब्रेक घेतात, जसं मी कथ्थक नाचूच शकले नाही त्या काळात, म्हणजे जे काय प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, व्हॉट एव्हर, पण मी कथ्थक बघू शकत होते मोबाईलवर म्हणा, कार्यक्रमांना जाऊन, पण मी तेही केलं नव्हतं. सो माझा ब्रेक हा अतिशय वाईट पद्धतीचा होता. म्हणजे मी कोणालाही सांगेन की असा ब्रेक आयुष्यात कधी घेऊ नका कुठल्याही कलेच्या बाबतीत. त्याच्यामुळे माझं शरीर जसं थांबलं तसं माझं डोकं पण थांबलं होतं. अच्छा. हां, आणि त्या प्रवाहात यायला मला खूप खूप त्रास व्हायला लागला होता की आय वॉज नॉट एबल. मी नाचू शकत नाही आहे आणि मी विचार पण करू शकत नाही आहे त्या पद्धतीचा.
मग मी ठरवलं की मला बेसिकमधलं बेसिक सुरुवात करायची आहे. अच्छा. अगदी. मग ते एकटी नुसतं उभं राहून होणं शक्य नव्हतं. मग बहिणीची मुलगी आणि नंडेची मुलगी दोघींना घेतलं आणि म्हटलं मी क्लास सुरू करते, दोघींना पाठवायचंय. विचारलं नाही, सांगितलं. बहिणीची मुलगी 4.5 वर्षाची आणि नंडेची मुलगी 6 वर्षाची. अच्छा. पण एक पथ्य पाळलं की पहिल्या दिवसापासून जागा भाड्याने घेऊन तिथेच क्लास घेतला. अच्छा. त्याला घरगुती स्वरूप मी दिलं नाही. अच्छा. कारण माझंही मूल लहान होतं. मला भीती ही होती की आज माझ्या मुलाला बरं नाही, आज मला ते घरी नकोच. बरोबर आहे. मी तिथे उठून जाणार आणि मी तिथेच क्लास घेणार. फक्त एवढं आहे की सगळ्यांच्या वेळा बघून, नवऱ्याला शनिवार रविवार सुट्टी असते का, त्यावेळेत मी सुरुवातीला काम सुरू करीन. आठवड्यातून 2दाच असेल, पण ते रेग्युलरली होणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. एकदम मी म्हणजे आठवड्यातले 5 दिवस मला काम करायचं आणि मग नंतर सुट्ट्याच देत राहायचं हे मी केलं नाही. 2 दिवस तर 2 दिवस असं सुरू केलं. मी कोणाला ठाण्यात ओळखत नव्हते, मला कोणी ठाण्यात ओळखत नव्हतं. या गोष्टीचं जसं नुकसान होतं म्हणजे की मला कोणी ओळखत नाही, मग क्लासला कोण येईल. बरोबर आहे. तसेच फायदे पण होते कारण मी विदाऊट प्रेशर मी शिकवत होते मुलींना. कारण मला जज करायला कोणीच नव्हतं. बरोबर आहे. आणि जज करणारे कोण, तेव्हा माझे गुरुजी आहेतच. म्हणजे माझ्या अगदी छोट्या छोट्या मुलींना पण मी त्यांच्यासमोर उभं केलंय. गुरुजींनी माझा पहिल्या दिवसापासूनचा प्रवास बघितलाय की त्या मुलींना फक्त ताथी थिता आथी थिता 4 एवढे 8च पाय मारता येतात, तरी मी गुरुजींना म्हणजे दाखवलंय की मुली अशा नाचतात. मग त्यांनी मला जज करून त्यांनी मला जे काय सांगावं ते सांगावं. हे एक झालं. त्याच्यामुळे बिनधास्त मुलींना शिकवत गेले. थोडंसं ब्लिंकर्स लावून जसे घोडे चालतात तसं ते सुरुवातीला काही वर्ष झालं. पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे. म्हणजे अनेक छान छान मित्रमैत्रिणींनी मला सजेस्ट केलं नंतर की अगं तू कुठे असतेस, दिसत नाही, जरा लोकांमध्ये येत जा. पण फॅमिली कन्स्ट्रेंट्स होते. मुलगा लहान होता, मुलाची म्हणजे नवऱ्याची ड्युटी होती, सासू सासरे आईवडील सगळंच असतं. मला असं काम करण्यात मला आनंद मिळत गेला. पण त्यामुळे काम खूप प्रामाणिकपणे आणि सलगतेने होत गेलं. ते जास्त महत्त्वाचं. कारण ती आपण स्वतःवर जेव्हा खूप फोकस्ड असतो ॲज अ परफॉर्मर, तेव्हा कुठे टीचर सफर होऊ शकतो. आणि जेव्हा आपण टीचर म्हणून खूप काम करतो आपण परफॉर्मर म्हणून सफर होऊ शकतो. खूप कमी लोकांना टीचर आणि परफॉर्मर या दोन्हींची सांगड घालणं खूप कमी लोकांना जमतं. मला ते त्या काळात जमलं असतं की नाही मला माहिती नाही, कारण माझ्या फॅमिलीला माझी त्यावेळेला खूप गरज होती. तर आणि ती प्रत्येकाच्या घरात असते, पण ते आपल्या मानून घेण्यावर असतं. म्हणजे आपल्याला करायचं आहे की नाही करायचं हा मुद्दा असतो. मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा होता. सो त्याच्यामुळे माझं टीचर म्हणून खूप छान काम सुरू होतं कंटिन्युअस. आणि नंतर हळूहळू हे लक्षात आलं की जेव्हा मुलींना शिकवता ज्या बेसिकवर मला माझं काम सुरू करायचं होतं ते अनायासेने घडत गेलं. बरोबर आहे. मी स्वतःही ॲज अ परफॉर्मर म्हणून ग्रो होत गेले. आणि मला जर कोणी म्हटलं की चल उठून मला हे नाचून दाखवतं, आय एम एबल नाऊ, की तुम्ही सांगा मी करू शकते. आणि मला कधी म्हणजे मला गुरुजींचं एक आठवतं की एकदा असंच गुरुजींकडे जातात ना स्टुडंट कधी कधी की गुरुजी हमने ये किया, गुरुजी हम लोग विशारद हो गए, गुरुजी हम लोग अलंकार हो गए. मग गुरुजींना हो गए चलो अभी सीखना शुरू कर दो. आणि माझा प्रवास तसाच झालाय. म्हणजे विशारद नंतर मी परत गुरुजींकडनं शिकायला सुरुवात केली, मुलींना शिकवायला सुरुवात केली. सो मला वाटतं की त्याच मार्गाने ते सगळं सुरू आहे. तर टीचर म्हणून मला काम करायला अजूनही खूप आवडतं. परफॉर्मर म्हणून तर सगळ्यांनाच आवडतं, का नाही आवडणार. हां, एवढं आहे की आज 10 वर्षानंतर मी कुठेतरी असं अपेक्षा करू शकते की मला इथे प्रयत्न करून हे मिळवता आलं पाहिजे स्वतःकडनं अपेक्षा. 10 वर्षात तर मी कोणाला ओळखत नाही, कोणी मला ओळखत नाही. आणि जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी कोणाला म्हणू शकत नाही की मला तुम्ही संधी द्या नाचण्याची. सो आता समाधान आहे या सगळ्या गोष्टींचं. 10 वर्षात जे काही मी टीचर म्हणून काम करते त्याचं. मग आता साधारण तुझ्याकडे किती साधारण विद्यार्थिनी शिकतायत? साधारण 50 ते 60 आहेत. क्या बात आहे. आणि मग तू त्यांना पण घेऊन बरेच कार्यक्रम करतेस, कारण तुझ्या इन्व्हिटेशनवरनं कळतं की तू त्या मुलींना पण चांगलं घडवतेस किंवा त्यांना पण परफॉर्मन्स करायच्या संधी तू उपलब्ध त्यांना करून देतेस. सुरुवातीला हे खूप कठीण होतं कारण मुली सगळ्या लहान होत्या, 6-6, 7-7 वर्षाच्या. म्हणून अनेक ठिकाणी मी अप्रोच झाले पण नाही की जर तुम्हाला ग्रुपसोबत करायचं असेल तर माझ्या मुली खूप लहान आहेत. म्हणजे त्या त्यांच्या वयानुसार चांगल्या नाचत असल्या तरी माझ्यासोबत नाचताना किंवा कुठल्या पर्टिक्युलर स्टेजवर नाचताना मी त्यांना नव्हते नेऊ शकत. सो मी खूप ठिकाणी मला रोखून धरलेलं आहे आतापर्यंत. आता 10 वर्षांच्या मेहनतीचं फळ असं आहे की मुली मोठ्या झाल्यात आणि मी त्यांना हक्काने माझ्यासोबत नेऊन नाचवू शकते. बरोबर आहे.
तर जसं आता मध्ये तराणा फेस्टिवल झाला, संस्कृती आर्ट्स फेस्टिवल झाला, तर अशा ठिकाणी मी मुलींना बिनधास्त म्हणे चला ग आपण सोबत नाचायचं आणि आपण आता हे सेट करायचं आहे. आणि कधी कधी असंही होतं की मुली मोठ्या झाल्याचे म्हणजे हे पण असतात की त्यांना त्यांचे व्याप खूप असतात, कॉलेज असतात किंवा नोकऱ्या असतात. पण अशाला कधी कधी एवढं आहे की बेसिक जसं माझ्या ताईनी माझं करवलं क्लीन छान, गुरुजी आम्हाला शिकवताना खूप क्लीन शिकवतात, तसं मी मुलींचं बेसिकवर मेहनत घेतलेली असल्यामुळे कधी अशी वेळ आली की 4 दिवसात एखादी गोष्ट बसवायची आणि 5व्या दिवशी नाचायचं आहे तर ते होऊ शकतं. तेवढ्यात एक म्हणजे तेवढी त्यांची तयारी झाली आहे, बुद्धीची पण झेप आणि नाचण्याची पण क्षमता दोन्ही. म्हणजे खरं त्या वयाने तशा लहान आहेत, म्हणजे 11वी 12वी किंवा नुकत्या ग्रॅज्युएट झाल्या, म्हणजे तसं वयापेक्षा मॅच्युरिटी म्हणजे ॲज अ परफॉर्मर म्हणून जी मॅच्युरिटी लागते ती अजून तेवढी नाही आहे. पण त्या ग्रुपमध्ये सुंदर नाच आणि ह्याच तर निमित्ताने त्यांचेही तर ग्रो होतील ना त्या पण. हो हो हो. आणि गुरुजींच्या बाबतीत एक आहे की गुरुजी जसं स्वतः शिकवतात ना, गुरुजींनी अनेक दरवाजे आमच्यासाठी खुले ठेवलेले आहेत. गुरुजींच्या लिनिएजमध्ये त्यांचे जे कोणी सिनियर स्टुडंट्स असतील, मी म्हटलं गुरुजी मुझे ये सीखना है, स्वाति दीदी को मैं अप्रोच करूँ? हाँ हाँ क्यों नहीं, चली जाओ. स्वाती सिन्हा, बिस्मिल्ला खा अवॉर्ड आत्ताच्या, किंवा राधिका काकू आहेत, राधिका साठे अकोल्याचे जसं मी म्हटलं, धीरेंद्र तिवारी आहेत, मूळच्या आग्र्याचे, दिल्लीला असतात, दरबार फेस्टिवल नाचून आलेले आहेत. तर अशा लोकांसाठी त्यांनी आम्हाला कायम सांगितले की तुम्ही जा आणि शिका. आणि खूप ब्लेस्ड आहे, फॉर्च्युनेट है कि धीरेन्द्र भैया ने फ़ोन किया, धीरेन्द्र भैया बच्चों को ना ये सीखाना है, आप कब आ रहे हो मुंबई, मुझे बता दीजिए. हाँ मंजरी, मैं ना अगले महीने में ये डेट इतने दिन में हूँ, मैं तुम्हें 2 दिन दे सकता हूँ. ठीक आहे भैया. मग त्या 2 दिवसात मुलींना सांगायचं हे 2 दिवस बाजूला ठेवा आणि भैया येणार, 4-4 तास मुलींना शिकवणार आणि जाणार. या गोष्टीचा फायदा एक होतो की बऱ्याचदा मी मुलींना अंडर एस्टिमेट करते ॲज अ टीचर शिकवताना की हे मुलींना जमेल की नाही माहिती नाही, किंवा काय होतं 4 मुली असतात त्यातल्या 3 जणी करून घेतील पण ही एक करेल की नाही. धीरेंद्र भैयांना हे माहिती नाही आहे किंवा स्वाती दीदींना हे माहिती नाही किंवा राधिका काकूंना हे माहिती नाही आहे. ते येतात आणि त्यांचं शिकवणं हे माझ्यापेक्षा ऑब्व्हियसली खूप वरच्या लेवलचं असतं. सो अशा वेळेला मुली एकदम 10 पायऱ्या चढून घेतात त्यांच्यासमोर, जे मला खूप छान वाटतं. आणि ह्या गोष्टीसाठी मला खूप मेहनत करायला लागली की मुलींना ॲटलिस्ट त्या तयारीपर्यंत आणा की मी धीरेंद्र भैयांना, स्वाती दीदींना किंवा काकूंना कोणालाही मी म्हणो की प्लीज येता का क्लासमध्ये, आणि त्यांनी हो म्हणावं अशी परिस्थिती मुलींची असणं खूप गरजेचं होतं. म्हणजे कोणीतरी त्या आलेत मोठ्याने आपले काहीतरी थातूरमातूर करतात असं असतं. कदाचित 2 वेळा त्यांनी मला एंटरटेन केलं असतं, तिसऱ्यांदा म्हटलं असतं मंजरी ने मैं आ रहा हूं पर मेरे पास समय नहीं है, अशी करू शकतात ते. पण सुदैवाने तसं झालं नाही. आणि उलट त्याच्यामुळे माझ्या मुली आणखीन म्हणजे ग्रो होत गेल्या. म्हणजे मी तर म्हणेन की माझा जर असेल 30-40% वाटा तर 60-70% वाटा हा त्या लोकांचा आहे. आणि म्हणून मी स्वतः म्हणते की मी ब्लेस्ड आहे, फॉर्च्युनेट आहे. आतापर्यंत तू असे काय काय प्रोजेक्ट्स त्यांच्याबरोबर केलेले आहेस? ॲक्च्युली स्वाती दीदींसोबत एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे जे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि कारणीभूत मी आहे. ॲक्च्युली आम्ही सुरसागर म्हणजे सुरदासांच्या ज्या काही पदं आहेत, काव्य आहेत, त्याच्यातून आम्ही अष्टनायिका शोधतो आहे. हां, त्या अष्टनायिका असं नायिका लिहायच्या म्हणून त्यांनी तर लिहिलेल्या नाही आहेत, त्यांची ती पदं आहेत. पण जसं आपलं काम असतं की आपण काव्यार्थ म्हणजे शब्दार्थ, वाच्यार्थ आणि मतितार्थ, तर मतितार्थ जोडून आपण त्याच्यातून ती अष्टनायिकांमधली कुठली नायिका तिथे दिसते आहे का असं आमचं सुरू आहे. थोडं काम झालं आहे, थोडं बाकी आहे आणि दिल्लीला जाऊनच ते पूर्ण होणार. तर ते माझं जसं जसं होईल तसं काम ते पुढे होईल असं आहे. धीरेंद्र भैयांसोबत पण एक म्हणजे त्यांना तर मी अनेक कामं अशी भैया प्लीज ये करो ना असं म्हणून मी देत असते. आत्ताही असा विचार आहे की हरी आणि हर असं कॉन्सेप्ट घेऊन काम करायचं चाललेलं आहे. मोठ्या मुलींना घेऊन काम करणं खूप सोपं आहे माझ्यासाठी, पण हरी आणि हर या कॉन्सेप्टमध्ये लहान मुलींना पण समाविष्ट करायचा असा माझा विचार आहे. तर त्या दृष्टीने भैयांची मी मदत खूप घेते की ते कसं करवता येईल. चाललेलं आहे म्हणजे मी डिस्कशन सुरू असतात, त्यांच्याकडनं गायडन्स मला मिळत असतो. इवन राधिका काकू ज्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी अशा अनेक गोष्टी घेऊन जाते की काकू हे असंच आहे, मी काय करायला पाहिजे, आणि त्या मला गाईड करत असतात. तर असं चाललेलं आहे. आणि मुलींना घेऊन जर म्हटलं तर आतापर्यंत
एका प्रयासचा मला, माझ्या कार्यक्रमाचं नाव प्रयास असतं, तुला माहितीच आहे. आणि त्याचंही कारण असं आहे की गुरुजी मला म्हटलं, म्हणजे मी एका कार्यक्रमाचं इन्व्हाइट गुरुजींना दिलं आणि मला असं वाटायला लागलं की मी यांच्याकडे शिकते आणि मी एका कार्यक्रमाचं इन्व्हाइट त्यांना देते आहे माझ्या म्हणजे ते असं काहीतरी शिकतं आणि कार्यक्रम पण करतो आहे असं तिसमार्खेपणा वाटतो असं म्हणून. पण गुरुजी मला म्हटलं, अगर मेरे पास अभ्यास कर रही हो तो उसका प्रयास स्टेज पे करना ही पडेगा. तर म्हणून मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रयास हे नाव दिलेलं आहे. तर एका प्रयासचा मी आवर्जून उल्लेख करीन, त्यात तुझा पण खूप मोठा सहभाग होता. आपण एक प्रयास केला होता पंडित नाथराव नेरळकरांच्या बंदिशींवर आणि मला असं वाटतं खूप मला कौतुक वाटतं माझं, आणि परत मी नशिबान समजते स्वतःला की त्यांचा प्रत्यक्ष सहवास आणि मार्गदर्शन त्यावेळेला मला मिळालं. आपण इथेच भेटलो होतो, मला आठवतं आहे, गुरुजी आले होते तेव्हा. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की माझी इच्छा आहे की एक माझी बंदिश आहे ती तू नाचावीस, देखो देखो जी लंग. आणि मी ती यथाशक्ती सादर करण्याचा प्रयत्न पण केला होता. आपण त्यांच्या अनेक बंदिशी घेतल्या होत्या. मला वाटतं सवारीमधली एक होती, सब मिलगाव. आपण हिंडोलमधलं त्यांचं त्रिवट आहे, 10 दिनत 10 तिटकता गदी गणं. आणि तो कार्यक्रम माझ्या मुलींना पण तितकाच छान लक्षात आहे. अजूनही ते त्रिवट जे आहेत त्या कुठे कारण आपण ते त्रिवट नाचूयात का असं त्या मला विचारतात आणि मला खूप छान वाटतं की असं काहीतरी. सो असेच अनेक विविधांग. मला असं वाटतं म्हणजे की या निमित्ताने पहिल्यांदा त्यांच्या बंदिशींवरती कोणीतरी म्हणजे नाचलंय किंवा त्या दृष्टीने विचार केलाय असं झालंय. कारण त्याच्या आधी असा कधी विचार नव्हता. म्हणजे आम्ही गाणारे असल्यामुळे ती बंदिश मैफिलीत कशी सादर करायची ह्याचाच फक्त विचार होत होता. पण ते गाताना किंवा शिकवताना आम्हालाही नेहमी सांगायचे की गाणारा आपण परफॉर्मर म्हणजे तुमचा चेहरा तुम्हाला म्हणजे नाचाचा पण तुम्हालाही अभ्यास असला पाहिजे. तुम्ही म्हणजे नाचण्याशी तुमचा डायरेक्ट जरी संबंध नसला तरी त्या निमित्ताने तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप फरक पडतो. ती भावनिष्पत्ती झाली पाहिजे, रसनिष्पत्ती झाली पाहिजे. आणि हेच त्या दिवशी त्यांनी पण मला इथे सांगितलं होतं, म्हणून त्यांनी ती मला बंदिश दिली होती. आणि ॲक्च्युली ह्याचं क्रेडिट ना मी 2 लोकांना देईन. म्हणजे हा विचार माझ्या मनात येण्याचं कारण एक तर कल्याण देशपांडे, कल्याण दादा गुरुजींचा शिष्य. आणि मी मावशीकडे माझं औरंगाबादला राहून शिक्षण झालं जसं मी बोलले. तर दादा रोज रियाज करायचा आणि अनेक बंदिशी तो गुरुजींचा गायचा. हां, तर दिनगीन दे रे वामना, मला वाटतं ही बंदिश खूप जणांना माहिती पण नसेल. अशा सरस्वती, भवानी, दयानी ह्या अनेक बंदिशी, मी माता कुलस्वामिनी, त्या सगळ्या. तर तेव्हा ना मला तो रियाज करायचा आणि मी अभ्यास करत असायचे. पण ते अभ्यास करता करता पण माझे एक्सप्रेशन सुरू असायचे, कारण तो खूप सुंदर रियाज करायचा. पण तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं. पण जेव्हा मॅच्युरिटी आली तेव्हा असं वाटायला लागलं की या बंदिशी मी वापरायला हव्यात, मी करायला पाहिजे त्याच्यावर काम. आणि असं ठाण्यात आले आणि ठाण्यात तू होतीस, मयुराताईमुळे तुझ्यापर्यंत मी पोहोचले. तेव्हापासून ते डोक्यात होतं, फक्त वेळ बघत होती की मुली कधी हाताशी येतात माझ्या आणि मी ते करू शकेन. आणि नशिबाने ते घडून आलं आणि त्यांच्यासमोर घडून आलं. मला त्याचा आनंद खूप जास्त आहे की ते समोर असताना ते सगळं झालं. आणि त्या कार्यक्रमाला 2ही गुरुजी होते. म्हणजे मला खूप छान वाटतं हे सांगताना, अभिमान वाटतो की त्या कार्यक्रमाला 2ही गुरुजी होते. आणि मी स्टेजवरून बोलले पण होते की माझ्या गुरुजींकडनं मिळालेला विचार आणि ह्या गुरुजींकडनं मला जे मिळालेले आहेत बंदिशी, तर ही शिक्षा आणि ही बंदिश यांची सांगड घालून मी हा कार्यक्रम करते. हे मला खूप अभिमान वाटतो, मी हे करू शकले त्यांच्यासमोर करू शकलो. मंजिरी, मला अजून एक असं तुला विचारायचं आहे की आता एक तू उत्तम नृत्य शिक्षिका म्हणून तुझं सगळीकडे नाव होतं आहे. तर काही आपल्याकडे असे शिष्य येतात की जे कळतं त्यांना की त्यांना पूर्णवेळ कला करायची आहे किंवा नाच पूर्ण वेळ त्यांना हे ऑप्शन, करिअरचं ऑप्शन म्हणून त्यांना घ्यायचं आहे. किंवा काही जणांना फक्त काहीतरी एक आपल्याला हॉबी सांभाळायची आहे, जोपासायची आहे. तर अशा लोकांचे म्हणजे एक पॅरेंट म्हणून, एक शिष्य म्हणून तुझा काय एक्सपिरियन्स आहे? बऱ्याचदा जेव्हा क्लासला घेऊन येतात पालक मुलांना, तर पहिल्या दिवशीच ते विचारतात की तुम्ही स्टेजवर कार्यक्रम करवता की नाही. आणि मला पूर्वी असं वाटायचं की पहिल्याच दिवशी काय हा प्रश्न विचारतात. पण कुठेतरी असं वाटतं की खूप स्वाभाविक प्रश्न आहे. परफॉर्मिंग आर्ट्स आहे आणि जर मुलं परफॉर्मन्स करणार नसतील तर तो क्लास लावायचा कशासाठी? बरोबर आहे.
म्हणजे मी जर माझ्या मुलाला कुठे पाठवीन तर कदाचित हा प्रश्न माझ्याही मनात येईल. सो त्यांना क्रिटिसाइज करण्यापेक्षा मी त्याला पॉझिटिव्हली बघते की हे अतिशय योग्य, म्हणजे ते जाणकार आहेत, मी असं म्हणेन. ते प्रश्न विचारतायत म्हणजे जाणकार आहेत. दुसरी गोष्ट, जसं तू म्हणली की काही मुलांमध्ये उपजत असतं, अशा मुलांना पुढे घेऊन जाणं खूप सोपं असतं. आणि त्यातही 2 प्रकार असतात. उपजत असतं पण मेहनत करायची नसते, आणि उपजत असतं पण आणि मेहनत पण करायची असते. तर जे दुसऱ्या वर्गातले मुली आहेत त्यांना मी पटकन पुढे घेऊन जाऊ शकते. काही मुलींना ठोकून ठोकून अगं कर ग असं करावं लागतं. त्यांच्या पालकांनाही खूप वाटत असतं, आणि मुलींमध्ये ते आहे म्हणून पालकांना वाटत असतं आणि मलाही वाटत असतं. काही मुली अशा असतात की ज्यांच्यामध्ये पॅशन खूप असतं, पण ते उपजत असं नसतं. जे नाचताना मेहनतीने ते मिळवावं लागतं, पण त्या मिळवतात. मग अशा वेळेला मला खूप पेशन्स ठेवायला लागतो की या मुलीमध्ये मेहनत करण्याची तयारी आहे, मी पण तिला तितका वेळ दिला पाहिजे. म्हणजे तिला मी असं वाऱ्यावर सोडता कामा नये. सो मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी आपण जितकं पॉझिटिव्हली बघू तितकं पॉझिटिव्ह मिळत राहील असं आहे. आणि मी माझ्यावरून बघते की बाकीचे गुरुजींचे जे सिनियर स्टुडंट्स वगैरे जर बघता, मी कोणीच नाहीये, पण गुरुजी मला वेळ देतात. सो मग मी का नाही द्यावा समोरच्याला? बरोबर. तर मी हेच बघत पुढे देत राहते. काही मुली अशा असतात की ज्यांना वेळेत मी स्पर्धा परीक्षांना पाठवू शकते. जसं मी म्हटलं की ज्या उपजत पण आहे आणि मेहनत करण्याची वृत्ती पण आहे. पालकांचा पण सपोर्ट पुरेसा आहे. कारण कुठल्याही स्पर्धा परीक्षांना जाणं किंवा वेगळ्या ठिकाणी परफॉर्म करायला जाणं याला खर्च लागतो, आणि तो खर्च करण्याची तयारी, मानसिकता लागते. तर जे पालक ती तयारी दाखवतात, आणि मुलींमध्ये पण आहे, त्यांना मी 100% जिथे जिथे मला एक्सप्लोअर करता तिथे मी त्यांना करवते. आणि जातात मुली, परफॉर्म करतात. आणि मला खूप छान वाटतं की अनेक नामवंत स्पर्धांमध्ये आज माझ्या मुलींनी बक्षिसं मिळवलेली आहेत. क्या बात है. माझ्या 2 मुलींना आपली सरकारची ICCRची स्कॉलरशिप मिळाली आहे. अरे वा. आणि राधिका साठे काकूंचं मला याबाबतीत खूप मोठं मार्गदर्शन लाभलं आहे. म्हणजे मला काही माहिती नव्हतं की मुलींना काय करवायचं काय नाही, पण त्यांनी गाईड केल्यामुळे मी मुलींकडनं तसं करवत गेले. आणि त्याच जेव्हा मला म्हटलं की मंजिरी ही खूप मोठी गोष्ट आहे की या वयात तुझ्या 2 मुलींना ती शिष्यवृत्ती मिळालेली आहे, तेव्हा मला लक्षात आलं की अरे हो, खरंच ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं काम करत राहायचं, तसं ते होत गेलं. पण रिअलाइज मला त्यांनीच करवलं की अगं खूप मोठी गोष्ट झालेली आहे. सो आणि मला असं वाटतं की काही मुली अशा आहेत की ज्या याच्यात करिअर पण करू शकतात स्वतःचं. पण मी कधीही कोणाला ह्याच क्षेत्रात करिअर करा असं सांगत नाही. कारण मुलींसाठी एक काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. मुलींनी पण तितकंच कमावणं मला वाटतं गरजेचं आहे. माझ्या घरामध्ये माझा क्लास हा माझा ब्रेड बटर नाही, मी हे पण खूप व्यवस्थितपणे सांगू शकते. कारण माझा नवरा छान कमावतो आणि हे मला उघडपणे सांगायला मला काही वाटत नाही. मुलींसाठी हे खूप सोपं आहे या बाबतीमध्ये. म्हणजे माझ्यासाठी सोपं आहे की माझा नवरा घर चालवतोय, मी 19-20 कमवलं तरी माझ्या घरी फरक पडणार नाही, म्हणून मी शांतचित्ताने ॲज अ टीचर काम करू शकते. तर मी मुलींना पण हे सांगते की तुमची करिअर करण्याची कपॅसिटी जरी असली तरी जर तुम्ही अकॅडमिकली पण तितकंच अटेंटिव्ह असलं पाहिजे. तिकडे पण तुमचा सिनारिओ ग्राफ हा चढताच असला पाहिजे. उद्या आईवडिलांनी जर म्हटलं की तू कथ्थक चांगलं करते पण हे अनसर्टन फील्ड आहे, त्यातलं इन्कम फिक्स नाहीये, आणि जर तुम्हाला ते ऐकावं लागलं तर नोकरी मिळण्यासाठी खूपच हातपाय मारावे लागले अशी वेळ नको यायला. तेवढं शिक्षण तुमच्या गाठीशी कायम असलंच पाहिजे. हे पण तितकं सचोटीने घ्या आणि ते पण तितकं सचोटीने घ्या. कोणाच्याही आयुष्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, मी टीचर असले तरीही. सो मी तेवढी मला वेगळं ठेवलेलं आहे. ते खूप कठीण असतं कधी कधी. इतके वर्ष 10-12 वर्ष मुली तुमच्याकडे शिकतात, तुम्ही म्हणता असं वाटतं की अरे हे आपल्याच मुली, माझ्याच मुली आहेत. पण मला माहिती आहे मी टीचर आहे, मी पॅरेंट पण असते. मला खूप जण म्हणतात तुला मुलगी नाही, एवढ्या सगळ्या मुली माझ्याच आहेत मला असं वाटतं. पण तरीही मला माझी जागा माहिती आहे. मी त्यांना सांगते हे पण तितकंच प्रामाणिकपणे घ्या, पण ते पण प्रामाणिकपणे करा. त्याच्यामुळे हे सोडून ते करा किंवा ते सोडून हे करा असं मी कधीही मुलींना सल्ला देणार नाही. कोणाचंही करिअर कोणीही घडवू शकत नाही, ज्याचं करिअर तो स्वतःच घडवत असतो. फक्त तुम्हाला सपोर्ट, दिशा देण्याचं काम किंवा त्यांना सपोर्टिंग सिस्टमला आपण. ऑप्शन ए पण आहे, ऑप्शन बी पण आहे, दोन्ही तितकेच उत्तम आहेत. तुम्ही तुमचं निवडा, पण ते उत्तम ठेवा हे मात्र मी सांगू शकते. म्हणजे हे सांगणं माझं काम आहे.
खूप छान वाटतंय मंजिरी तुझ्याशी ह्या इतक्या छान गप्पा. खरं तर आपण इतक्या चांगल्या मैत्रिणी आहोत, पण त्या गोष्टीकडे बघण्याचा तुझा जो आज दृष्टिकोन मला आज ह्या गप्पातनं कळला आहे, तर मला असं वाटतं इतकं छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मी ह्या निमित्ताने सगळ्या रसिकांना किंवा ज्या लोकांना तुझ्याकडे नृत्य शिकण्याची इच्छा आहे, तर मला असं वाटतं आपण मुद्दाम तुझा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया, की म्हणजे एक सच्च आणि प्रामाणिक जर काही शिकायचं असेल तर ते लोक नक्कीच तुझ्यापर्यंत पोचतील. आणि ह्याच नोटवरती मी परत तुझे एकदा आभार मानते की इतक्या छान तू आज गप्पा केल्या आहेस. तुझा नृत्याचा जो तुझा प्रवास आहे तर त्याच्यातून मला असं वाटतं नक्कीच एक जरी छान नृत्यांगना तयार झाली तरी आपला हेतू सफल झाला. कारण शेवटी आमचा हेतू हा आहे की आपल्या अभिजात जेवढ्या काही कला आहेत, संगीत म्हण, नृत्य म्हण, ह्या इतक्या मोठ्या आहेत की आमचा हा एक छोटासा खारीचा वाटा आहे की ह्या कलांना लोकांनी ह्याच्यातून प्रेरणा घ्यावी, आपला आनंद ह्याच्यामध्ये शोधावा. आणि त्या निमित्ताने आम्ही हा म्युझिक कहानिया हा आमचा पॉडकास्ट आम्ही सगळ्या रसिकांच्या समोर सादर करत असतो. आणि या शृंखलेत तू आलीस, इतक्या छान मनमोकळ्या गप्पा झाल्या, तर तेव्हा तुला तुझ्या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि रसिक हो, परत एका नवीन आर्टिस्टच्या बरोबर आपण परत पुढच्या म्युझिक कहानियाच्या पॉडकास्टला भेटू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आम्ही ॲनालिटिक्स बघतो तेव्हा आम्हाला असं दिसतं की खूप लोक आमचा पॉडकास्ट बघतात, पण त्याला अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं ते बहुतेक विसरून जातात. कारण आमचा प्रत्येक आर्टिस्ट इतका छान बोलतो, त्यात ते विसरू नये म्हणून हे आम्ही मुद्दाम आवाहन मी करते आहे की तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तेव्हा नमस्कार.